नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही थंबनेल बघून आजच्या या व्हिडिओला आला आहात तर एकदम बरोबर आणि करेक्ट गोष्ट आहे। अनुसूचित क्षेत्रातील पेसा अंतर्गत 6931 जागांची भरती निघालेली आहे। तुम्हाला माहितीये कालचीच गोष्ट आहे, जे आदिवासी विभागातील सत्तेमधील आमदार आहेत त्यांनी मंत्रालयामधून उड्या घेतल्या होत्या कशावरती, संरक्षण जाळीवरती। आणि त्यानंतर महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्या आदिवासी आमदारांसोबत मीटिंग घेतली। बघा किती शोकांतिक आहे की सत्तेमधील आमदाराला उपोषण करावं लागतं एखाद्या विद्यार्थ्यांच्या भरतीसाठी, पेसा भरतीसाठी। आणि त्यामधून तोडगा काय निघाला, तर त्यामधून तोडगा निघालेला आहे। ज्या 6931 जागा होत्या त्या 31 जागेवर नियुक्ती मिळणार आहे। काय मिळणार आहे, तर नियुक्ती मिळणार आहे। ही नियुक्ती कुणाकुणाला मिळेल, तर मागच्या 2 वर्षातल्या जेवढ्याही जाहिरातीच्या सुप्रीम कोर्टाच्या अंतर्गतची केस चालू आहे पेसाची, त्या जाहिरातीमध्ये जेवढ्या मुलांची नियुक्ती झाली, सिलेक्शन झालं, त्यांना नियुक्ती मिळणार आहे। उदाहरण सांगतो, कृषी सेवक असेल, ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, असे 17 तुमचे संवर्ग आहेत। 17 संवर्गामधील 17 संवर्ग आहेत, या 17 संवर्गातील सर्व विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळणार आहे। याबद्दलच शासनानं एक GR प्रसिद्ध केला आहे। तो GR मी तुम्हाला दाखवतो, परंतु त्या GR वर जाण्याआधी सर्वांना एक विनंती आहे, व्हिडिओवरती असाल तर व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका। ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलं त्यांनी साइडची बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच व्हिडिओची नोटिफिकेशन बघायला मिळतील। ज्याला GR ची PDF हवी आहे त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये जायचं किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जायचं, तिथून तुम्हाला टेलिग्रामची लिंक मिळेल, टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करून टाका। चला आपण GR वरती जाऊया। तर बघा तुम्ही इथे GR बघू शकता मित्रांनो, अनुसूचित क्षेत्रातील पेसा 17 संवर्गातील सरळ सेवेची पदे मानधन तत्वावर। आता मानधन म्हणजे काय, तर मानधन म्हणजे कंत्राटी पद्धतीने हे पदे भरण्यात येतील। मग काही विद्यार्थ्यांना वाटतंय की हे पदे किती आहेत रे, तर हे पदे जवळपास 6000 पदे आहेत, 6500 हे पदे आहेत कंत्राटी पद्धतीनं। मग तुम्हाला असं वाटणार आहे, जर हे पदे कंत्राटी पद्धतीनं भरले तर मग आपली नोकरी काय? नाही मित्रांनो, जेव्हा कोर्ट केसचा रिझल्ट लागेल तेव्हा तुम्हाला तिथं नियमित करण्यात येईल। नियमित म्हणजे परमनंट करण्यात येईल। हा पूर्ण GR आपण वाचूया। बघा हा GR सामान्य प्रशासन विभागाचा आहे, 5 ऑक्टोबर म्हणजे जवळपास तुमचा आजचा GR आहे। राज्यपाल महोदयांनी अनुसूचित क्षेत्रातील 17 संवर्गातील सरळ सेवेची पदे भरण्याबाबत 29/8/2019 रोजी निर्गमित केलेली अधिसूचना, म्हणजे 19 मध्येच ही सूचना निर्गमित केली होती, परंतु जे आदिवासी विभागातील विद्यार्थी आहेत त्यांना फक्त लटकत ठेवलं होतं। जर हा GR आधीच काढला असता तर मुलं कंत्राटी का होईना पण प्रशासनात काम करत असते, तेवढा शासनाचा लोड कमी झाला असता, परंतु शासनानं ऐकलं नाही। जेव्हा आंदोलन केलं तेव्हाच ही गोष्ट ऐकली। अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित 17 संवर्गातील सरळ सेवेच्या पदांबाबत संदर्भातील अधिसूचनेनुसार विविध विभागांतर्गत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। सदर प्रक्रियेतून अधिसूचित 17 संवर्गातील पदांसाठी देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पेसा क्षेत्रातील 6931 रिक्त पदांचा समावेश होता। सदर जाहिरातीनुसार सुरू झालेल्या भरती प्रक्रिया उमेदवार निवडीच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचल्या होत्या। काही विभागांनी निवड प्रक्रियेचा अंतिम निकाल जाहीर केला होता। तर काही विभाग आहे, उदाहरण एखादा तलाठीचा जिल्हा घ्या, त्याने केला असेल निकाल जाहीर, कोणी केलाच नाही। तर काही विभागामार्फत निवड प्रक्रियेचा निकाल तयार झाला होता, परंतु जाहीर झाला नव्हता। म्हणजे बघा एक आणखी गुड न्यूज आहे, पेसाचे निकाल यायला सुरुवात होईल। पेसाचे निकाल येतील, हे केव्हा येतील, हे आचारसंहितेच्या आधी सुद्धा येऊ शकतात। ओके, सदर अधिसूचना माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हानित झाल्यामुळे ही भरती प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे त्याच टप्प्यावर थांबविण्याच्या सूचना शासनाच्या आदेशान्वये देण्यात आल्यामुळे भरती प्रक्रिया थांबविण्यात आली। माहितीये सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालयामध्ये तुमची केस आहे, मग यांना नियुक्ती द्यायची की नाही द्यायची? अनुसूचित क्षेत्रातील संवर्गामध्ये तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कृषी सहाय्यक, शिक्षक, आरोग्य सेवक, बहुउद्देशीय आरोग्य सेवक या संवर्गाचा समावेश असून
या संवर्गातील कर्मचारी प्रामुख्याने ग्राम पातळीवर कार्यरत असतात. अशा गाव पातळीवरील काम करणाऱ्या संवर्गातील अंदाजित 6,931 रिक्त पदांच्या भरतीसाठीची भरती प्रक्रिया निवडीच्या अंतिम टप्प्यावर थांबवण्यात आली आहे. ही थांबविण्यात आली होती, तर यांना नियुक्ती द्यायला पाहिजे. बघा इथं म्हटलंय तर अशा नियुक्त्या देण्यात येतील. आता हा शासन निर्णयात काय म्हटलंय? पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून मानधन तत्वावर नेमणुका करून ही रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील. म्हणजे कंत्राटी पद्धतीवर भरतील. पेसा क्षेत्रातील पदे 1 वर्षापासून रिक्त असल्याने सदर पदे तातडीने भरण्यासाठी याकरिता निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांची विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नेमणूक करण्यात यावी. विशेष बाब म्हटलंय, पॉइंट लक्षात घ्या. 17 संवर्गामधील पदांकरिता निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारातून विशेष बाब म्हणून विशेष बाब प्रशासकीय विभागाने मान्यता दिली. म्हणजे तुमचे आज संध्याकाळी उद्यापासून रिझल्ट लागणं चालू होतील पेसाची. सदरची परवानगी या एकाच प्रकरणात देण्यात असून भविष्यात पूर्व उदाहरण म्हणून याचा उपयोग करण्यात येणार नाही. म्हणजे हे फक्त आतासाठीच आहे. हा GR आतासाठीच आहे, भविष्यासाठी नाही. हा GR भविष्यामध्ये जर कुठली काही केस असेल त्यासाठी हा GR नाही, त्यांनी आधीच सांगून दिलेला आहे. ठीक आहे. बघा पुढे काय सांगितलं? मानधन तत्वावर नेमणुकीचे आदेश देताना मासिक मानधनाची रक्कम आदेशामध्ये नमूद करावी. तो आदेश देताना तिथे नमूद करावी. ही नियमित वेतन नसून मासिक मानधन आहे ही बाब स्पष्ट करण्यात येत असून विभागांनी या संदर्भात आदेशाची ही बाब नमूद करावी. म्हणजे तुमचा पगार हा ठरलेला नाही. पगार किती आहे हे ठरवेल. मानधन तत्वावर दिलेल्या नेमणुका सर्वोच्च न्यायालयामध्ये दखल असलेल्या विशेष अनुज्ञा याचिका 23 अंतिम निर्णयाच्या अधीन राहून देण्यात येत आहेत. ही बाब आदेशात स्पष्टपणे नमूद करावी. म्हणजे तुम्हाला कोर्टामध्ये केस चालू आहे म्हणून ही नियुक्ती देत आहे. हा GR एवढ्या जणांना पाठवलेला आहे. म्हणजे एक काही होईल नाही होईल माहित नाही, परंतु पेसा विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. काही असे ना, परंतु अंशतः त्यांना न्याय मिळालेला आहे. ओके, अंशतः पेसा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना न्याय मिळालेला आहे. मित्रांनो, हा जर GR तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, मनीष मानकर नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. जवळपास 17,000 विद्यार्थी या टेलिग्राम मध्ये आहेत. तिथे तुम्हाला या GR ची PDF मिळून जाईल. तिथे तुम्ही या GR ची PDF डाउनलोड करू शकता. त्याची लिंक मी व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये दिली आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. मनीष मानकर या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण आपले 25,000 सबस्क्रायबर लगेच कंप्लीट होणार आहेत. ठीक आहे. चला तर मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. भेटूयात आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये.